चला, वेलकम ऑल संकल्पियन्स यूट्यूबर्स. ठीक आहे, तर सर्वात पहिले खरं तर ही तुम्ही न्यूज बघितली असेल. बरेचसे मुलं ज्यांनी महावितरणची ज्युनियर अकाउंट्स असिस्टंटची परीक्षा दिली होती, ही परीक्षेला होऊन बरेच महिने झाले. ह्याचा रिझल्ट आपण बघितलेला आहे की परवाच्या दिवशी आला होता, रात्री आला होता आणि खूप कन्फ्युजन झालं होतं. जिथे बऱ्याचशा मुलांना जे आहे हे थोडेसे संकोचात ते होतात की सर, मला भरपूर मुलांचे फोन आले, शेकडो मुलांचे मला फोन आलेले आहेत की सर हा रिझल्ट खरा आहे नाहीये. ठीक आहे, तर ह्याच बाबतीत थोडंसं मला बोलायला हा व्हिडिओ बनवावा लागतोय. खरं तर माझी व्हिडिओ बनवायची काही इच्छा नव्हती, पण इतके फोन मला आलेले आहेत, इतके मुलांचे मेसेजेस मला आलेले आहेत आणि खास करून मला एक गोष्टीचं फार वाईट वाटलेलं आहे. ते वाईट का वाटलेलं आहे मी तुम्हाला सांगतो, की YouTubeवर आपलेच काही लोकं आहेत आपल्या इकडचे, महाराष्ट्रातले, हे इतका वाईट प्रचार करत आहेत. भरपूर म्हणजे ज्याला आपण म्हणतो, की बाबा खूप त्यांनी क्लासेस किंवा बरेच असे यूट्यूबर्स आहेत, सो कॉल्ड इन्फ्लुएन्सर्स आहेत. यांनी असं सांगितलेलं आहे, की हा रिझल्ट फेक आहे. खूप लोकांनी जे आहे काही फ्रॉड केलेला आहे. याच्यामध्ये पैसे भरून मुलांचं सिलेक्शन झालेलं आहे. तर मी सांगू इच्छितो माझ्या ओळखीच्या पैकी कमीत कमी 100 सिलेक्शन झालेले आहेत. आपल्या क्लासचे जे जोडलेले विद्यार्थी आहेत, आपल्या क्लासचे जे विद्यार्थी आहेत, ठीक आहे, माझ्या कॉन्टॅक्टमधले विद्यार्थी ऑलमोस्ट 100 आहेत. मी तरी एकाही विद्यार्थ्याला ओळखत नाही, की ज्यांनी पैसे जे आहेत देऊन ती पोस्ट काढलेली आहे. सगळ्यांनी खूप व्यवस्थित अभ्यास केलेला आहे. सगळ्यांनी खूप मेहनत घेतलेली आहेत. बरेचसे मुलं असे आहेत, काही-काही मुलांनी मला क्लेम केलेला आहे. YouTubeवर मी काही कमेंट्स वाचले, की बाबा काही लोकांनी 10 लाख दिले, काही लोकांनी 20 लाख दिले. मला प्रूफ द्या त्याचं तुम्ही, की 10 लाख रुपये दिलेले आहेत. ठीक आहे. मला माहिती आहे, माझ्याकडे अशी मुलं आहेत ज्यांना 10,000 भरण्याची सुद्धा त्यांची परिस्थिती नव्हती. ठीक आहे. तर अशा मुलांचं सुद्धा सिलेक्शन झालंय. 10 लाख खूप दूरची गोष्ट आहे. 10,000 सुद्धा त्या मुलांकडे नव्हते. ठीक आहे. तर कृपया असे फेक न्यूज, फेक इन्फ्लुएन्सर्स, फेक क्लासवाले, फेक यूट्यूबर्स यांच्यावर भरोसा करू नका. हे असे जे न्यूज असतात खूपदा सेन्सेशनल करायला, ठीक आहे, ह्या न्यूजपेपर्स पण म्हणजे मला न्यूजपेपर्सही वाईट वाटतं की असे ते न्यूज देत राहतात. ठीक आहे, एखादा मुलगा काहीतरी कमेंट देतो, त्याचा एखादा पत्रकार मित्र असतो किंवा त्याला काही संध्याकाळी ते एकत्र बसतात बहुतेक सोबत, तर असे मग हे न्यूजवाले काहीतरी न्यूज देतात. ठीक आहे, त्यांनी तुम्ही पण परेशान होतात, मला परेशान करतात. ठीक आहे, मला परेशान करा, ठीक आहे, पण स्वतःवर भरोसा ठेवा. ठीक आहे. सर, आमचा म्हणजे ज्या लोकांचा रिझल्ट आले ते पण परेशान, जे लोकांचा रिझल्ट नाही आले ते पण परेशान. ठीक आहे. तर आज हा व्हिडिओ मी ह्याच्यासाठी टाकतोय, की हा कन्फ्युजन जो आहे हा आपला दूर झाला पाहिजे. तुम्ही बघितलं असेल बऱ्याच मुलांनी ज्यांचं सिलेक्शन झालंय, तर सर्वात पहिले मी तुम्हाला काँग्रॅच्युलेट करतो. ठीक आहे. कारण की एक चांगली तुम्ही पोस्ट काढलेली आहे आणि तुमच्या स्वतःच्या मेहनतीने केलेली आहे. आणि तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला आज मेल सुद्धा MSCDCL कडून महावितरणकडून आलेला आहे. ठीक आहे. तर मेल एकदा चेक करा. भलेही तुम्हाला त्या वेबसाईटवर भरोसा नसेल, भलेही तुम्हाला त्या लिस्टवर भरोसा नसेल, लिस्ट आलेली आहे. लिस्टमध्ये काही तासासाठी, एका दिवसासाठी, काही एका रात्रीसाठी ती गायब झाली होती ऑलमोस्ट. त्यामुळे थोडंसं बीपी सगळ्यांचं वाढलं होतं, टेन्शन वाढलं होतं सगळ्यांचं. पण ती लिस्ट पुन्हा वेबसाईटवर आली आणि फक्त लिस्टच आलेली नाही. तर तुम्हाला तुमच्या मेलवर तो प्रोव्हिजनल तुमचं तिकडे रिक्रुटमेंट झाले, तुमचं प्रोव्हिजनल तिथे ॲडमिशन किंवा तुमची तो जॉब झालेला आहे, याचा सुद्धा मेल सगळ्यांना आलेला आहे. तर एकदा कृपया मेल त्याचा चेक करा. ठीक आहे. तर ऑलमोस्ट 35 ते 40,000 मुलांनी ही परीक्षा दिलेली होती. तर त्याच्यात 509 माझ्या मते जागा होत्या. या 509 पैकी आपलेही बरेचसे ऑलमोस्ट एक 70-80 तरी कमीत कमी आत्ता माझ्या कॉन्टॅक्टमध्ये सध्या विद्यार्थी आहेत, ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. तर त्यांना सुद्धा मी काँग्रॅच्युलेट करीन. आणि खास कर मला काँग्रॅच्युलेट अजून करायचंय 2 अशा विद्यार्थ्यांचं. कुठे गेला? ठीक आहे. 2 आपले आहेत. एक मधुरा पांडे आहे आणि एक राहुल फडतरे आहे. मधुरा पांडे ही महाराष्ट्रामध्ये मुलींमधून सर्वात पहिली आलेली आहे आणि राहुल फडतरे जो आहे तो ऑल ओव्हर महाराष्ट्र रँक 3रा त्याचा आलेला आहे. तर त्यांचं खास करून मला काँग्रॅच्युलेट जे आहे मनापासून करायचं आहे. बाकी पण जे आहेत, बाकी पण जे सगळी मुलं आपल्या झालेली आहेत, त्यांना सुद्धा मी भरभरून काँग्रॅच्युलेट करतो. बाकी एप्रिलमध्ये त्यांचं फेलिसिटेशन वगैरे राहील. त्याच्यासाठी तुमचं 6 एप्रिलला आपलं फेलिसिटेशन प्रोग्राम असणार आहे. मागच्या वर्षी पण आपला खूप मोठा असा छत्रपती संभाजीनगरला फेलिसिटेशन प्रोग्राम झाला होता. याचा एक फॉर्मल इन्व्हाइट वगैरे तर तुम्हाला असणारच आहे. बाकी आकाश सर सुद्धा व्हिडिओच्या थ्रू तुम्हाला हे खास करून इन्व्हिटेशन देतील. मी सुद्धा हे इन्फॉर्मली इन्व्हिटेशन तुम्हाला देत आहे. बस तर एवढंच.
इथेच मी हा व्हिडिओ संपवतो. थँक्यू. बाय बाय.